न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक विधान परिषद निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट, गोकुळ गीते अपक्ष रिंगणात। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठी राजकीय घडामोड घडली आहे। भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या समीकरणांना नवे वळण दिले आहे। महायुतीने शिवसेनेचे शिंदे गट नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवार घोषित केले असून मंत्री दादा भुसे, महायुतीतील आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश गीते यांनीही पक्षाकडून तसेच अपक्ष असा पर्यायी अर्ज भरला होता। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात गोकुळ गीते यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून अर्ज सादर केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना गोकुळ गीते म्हणाले की सध्या निवडणुकीच्या मैदानात केवळ शिवसेना शिंदे गट दिसत आहे। बिनविरोध निवडणूक होणे लोकशाहीच्या दृष्टीने हिताचे नसल्याने आपण उमेदवारी अर्ज भरला आहे। त्यांनी पुढे सांगितले की नाशिक विधान परिषद मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर बहुमत नसतानाही अनेक उमेदवारांनी रणनीतीच्या जोरावर विजय मिळवला आहे। या मतदारसंघातील राजकीय गणितांची मला पूर्ण जाण असून मी शेवटपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहे। गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोरील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे गणेश गीते यांच्याशी असलेल्या कौटुंबिक नात्यामुळे या निर्णयामागील राजकीय संदेश काय याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत। नाशिक विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या या घडामोडीमुळे आगामी दिवसात राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत।